पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पण हा बायपास काढलाय देगावपर्यंत। ते मागच्या आषाढीच्या वेळेस रवींद्र चव्हाण साहेब इथं आले होते। मी तुम्हालाही बोललो, दादालाही बोललो की आपल्याला आसनसोलवरनं जर मुंडेवाडीला जाणारा ब्रिज या ठिकाणी जर दादा झाला आणि त्या रवींद्र चव्हाण साहेबांनी जागेवरती निर्णय दिले, लगेच त्याचं फुटिंग घेऊन त्याचं सगळं तयार करून पिढवडी खात्यानं साहेब दादा शासनाकडे पाठवलं आणि त्याचा नाबार्डमध्ये प्रस्तावित आहे। तो आपण दोघांनी प्रयत्न करून तो जर दादा आसनसोल ते मुंडेवाडी ही जर कनेक्टिव्हिटी झाली तर पंढरपूर शहरातला मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतुकीचा लोड कमी होईल। कारण वाखरीपासून आता जर आपण निघालो तर आपण थेट इथं आडीवपर्यंत देगावपर्यंत येतो आणि देगावपासून जर आपण निघालो मुंडेवाडी मार्गे काशेगावपर्यंत आपण जातो, आंधवली, काशेगाव, टाकळी, वाखरी। त्यामुळं पंढरपूरचा रिंग रोडच तयार होतो। तेव्हा मी प्रयत्न करतोय, आपणही दादा प्रयत्न करावेत। मतदारसंघ जरी तुमचा नसता तरी इकडचं गाव तुमचं आहे, पलीकडचं गाव आमचं आहे, आपण दोघं मिळून प्रयत्न करू आणि ही कनेक्टिव्हिटी करूया। तेव्हा आपण दोघांनी कनेक्ट करायचं म्हटल्यावर सगळं कनेक्ट होतंय, होत नाही। मागील महिन्यातच महाराष्ट्र सरकारने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुलाच्या विकासासाठी 3993.90 कोटी रुपयांच्या भव्य आराखड्याला मागील महिन्यात प्रशासकीय मान्यता दिली होती। या आराखड्यात केवळ मंदिर परिसरातील कॉरिडॉरचा समावेश नसून इतरही अनेक महत्त्वपूर्ण कामे समाविष्ट असल्याने पंढरपूर शहराचा चेहरा मोहराच बदलला जाणार आहे। याचबरोबर शहरातून होणारी जड वाहतूक व यात्रा कालावधीत वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण लक्षात घेत पंढरपूरला रिंग रोड झाला पाहिजे, यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक हे सातत्याने पाठपुरावा करताना दिसून आले होते। राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे काही वर्षापूर्वी पंढरीत आले असता त्यांना निवेदन देत रिंग रोडचे काम पूर्ण होण्याची गरज प्रतिपादन केली होती। आता राज्य शासनाने मागील महिन्यात पंढरपूर परिसर विकास आराखड्यात पंढरीतील दगडी पुलानजीक आणखीन एक नवा पूल तसेच रिंग रोड पूर्ण करण्यासाठी मुंडेवाडी ते अजनसोंड येथे भीमा नदीवर मोठा पूल बांधून संपूर्ण रिंग रोडचे काम पूर्ण करण्यासाठी देगाव अनवली 9.5 किलोमीटर आणि अनवली वाखरी 19 किलोमीटर अशा 2 टप्प्यांसाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे। राज्य शासनाने मागील महिन्यात पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुलाच्या विकास आराखड्यास मंजुरी दिल्यानंतर आता वाखरी, टाकळी, कासेगाव, अनवली, मुंडेवाडी, देगाव, मुंडेवाडी, अजनसोड, भीमा नदीवर मोठा पूल 25 कोटी, या रस्त्याच्या कामासाठी 154 कोटी 69 लाख व पुलासाठी 25 कोटी अपेक्षित खर्चाची पहिली निविदा निघाली आहे। तर भीमा नदीवर जुन्या दगडी पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यासाठी 30 कोटी 38 लाख रुपये खर्चाची निविदा निघाली आहे। एकूणच आता राज्य शासनाने मागील महिन्यात मंजुरी दिल्यानंतर पंढरपूर परिसर विकासासाठी पहिले पाऊल पडेल असेच म्हणावे लागेल।